नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी करुणा. तर मी तुमच्याकडे न्यू ब्लॉग घेऊन आले आहे. खूप महिन्यानंतर ब्लॉग आलेला आहे माझा. तर मला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट करा आणि सगळ्यांनी मला भरभरून प्रेम द्या, कारण माझा खूप महिन्यानंतर ब्लॉग आलेला आहे. आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. कसा वाटला माझा तुम्हाला ब्लॉग? एवढ्या दिवसानंतर, एवढ्या महिन्यानंतर माझे ब्लॉग येणार आहे, स्टार्ट केला आहे मी पुन्हा. तर सगळ्यांनी मला सपोर्ट करा. तर मी गेले होते बोरिवली वेस्टला, कोरा केंद्राच्या ग्राउंडला 4 नंबरला. तिथे आहे जत्रा. तर जत्रेला होतं दुबईचं, लंडनचं, जसं बुर्ज खलिफा असो किंवा लंडनचे खूप सारे असे, दुबईचे खूप सारे असे जे मेन पॉईंट आहे तिकडचे काही, ते सर्व तिथे डिझाईन केलं होतं. हे बघा चंद्र, किंवा तुम्ही समजा जसं 24व्या माळ्यावरती वरती बघा, एकदम वरती, ते मला एवढं माहीत नाही दुबईचं, पण वरती असं उभं राहून आपण काचेवरती असं आणि मग खाली बघतो, ते सुद्धा तिथे डेकोरेट केलं होतं. त्याचबरोबर तो ब्रिज बनवला होता खूप छान. तर हे सगळं डेकोरेट केलं होतं आणि ह्याच्यात एंट्री फी होती 80 रुपये. तर तुम्ही नक्की जा, तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. असं वाटतं आपण बाहेरगावीच आहोत. खूप सुंदर असं डेकोरेट केलं होतं. हे बघा, हे मी बोलत होती. आणि खूप तुम्हाला काय काय माहिती आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा हे कुठे कुठे आहे म्हणून. तर नक्की तुम्ही इथे जा आणि एन्जॉय करा. आणि मला खूप मस्त वाटलं इथे. आणि इथे खायचे पण स्टॉल होते आणि झोका किंवा पालना, हे सर्व स्टॉल होते इथे. इथे मेला लागला होता, म्हणजे जत्रा तेही होतं. आणि पुढे पहिले इकडे हे सर्व होतं, डेकोरेट केलेलं होतं. हा ब्रिज बघा केवढा मोठा सुंदर बनवला होता. इथे पण खूप सारे फोटोशूट केले मी आणि खूप सुंदर वाटलं हे मला. त्याचबरोबर बघा इथून असं वाटतं की आपण खरोखर ब्रिजवरती जावं आणि खाली पाणी की काय, पण असं नाही आहे. खाली असं सगळं डिझाईन केलेलं आहे. आणि मी पुढे आतमध्ये गेले तर आतमध्ये बघाल तर पूर्ण असं ना गाईज, रोड लंडनचे जसे रोड असतात बाहेरगावचे, आउट ऑफ इंडियाचे, तसे सर्व रोड बनवलं होता. खूप छान असं रोड वाटत होता. तिथे सर्व बिल्डिंग बनवल्या होत्या. खूप छान वाटत होता बघायला. आणि फोटोशूट किंवा आपलं हे जे आहे ते सर्व करायला तिथे खूप छान वाटतंय. तर तुम्ही नक्की गाईत जावा आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करा, सर्व अनुभव घ्या असं मला वाटतंय. बघा लहान मुलांसाठी तर खूप सारे गेम होते तिथे. मग मी खायला तिथे स्टॉल होते, तर मी घेतली दिल्ली चाट आणि जे बटाट्याचं आपले रोल भेटतात ते खूप छान होतं, टेस्टी होतं. आणि त्याचबरोबर आईस्क्रीमचे स्टॉल किंवा आपले जे आपण कापूस खायचो ते स्टॉल, खाण्याचे चायनीजचे स्टॉल, पावभाजी सर्व तिथे होतं. आणि खूप असं छान असं लहान मुलांना खेळण्यासाठी खूप होतं आहे. त्यामुळे तुम्ही नक्की व्हिजिट करा. बघा हे आपले गेम तर माहिती आहेत तुम्हाला, जत्रेत जे असतात ते सर्व तिथे होते. बॉलचे गेम्स होते लहान मुलांचे आणि पाळणे तर वेगवेगळे होते. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा, तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. हे बोटिंग होतं, रेल्वे राईड होती लहान मुलांसाठी. तर खूप छान मजा वाटली. आणि खायचे खूप स्टॉल आहेत, तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. कोरा केंद्र रोड जो आहे ना, तो आहे हायवेलाच आहे एकदम. तर रोड टचला असल्यामुळे तुम्हाला खूप इझी पडेल. आणि हे बघा असं फुलपाखराचं होतं, हे असं एकदम पूर्ण बाहेरगावच वाटत होतं. तर नक्की मला सपोर्ट करा, माझ्या व्हिडिओला लाईक भरपूर द्या, शेअर करा, कमेंट करा नक्की तुम्हाला याबद्दल काय काय माहिती आहे बाहेरगावची, आउट ऑफ इंडियाची. आणि बघा रोड टचच आहे. एक ते रिक्षा स्टेशनवर, बोरोली स्टेशनला उतरलं की रिक्षा भेटेल आणि मग तिथे कोरा केंद्र ग्राउंडला तुम्हाला सोडे जत्रा आहे तिथे. हे असे बाहेरसुद्धा स्टॉल लागले होते बघा, जसं पंखा असू दे, गाड्या असू दे, रिमोट्स असू दे, क्लिप असू दे किंवा ज्वेलरीचे असू दे किंवा कपड्यांचे स्टॉल. हे बघा सर्व असे इथे हे लावले होते. नावांचे, पार्टीचे स्टॉल, मुकुटांचे स्टॉल, चादरी असू दे, साड्या असू दे, सगळ्यांचे स्टॉल तिथे लावले होते. हे बघ खूप छान छान वाटत होतं. आणि बघा इथे सर्व लाकडी वस्तू आणि इकडे सगळे काचेच्या पॉट किंवा वस्तू, वाडगी, सर्व कपाट इकडे लाकडी सर्व तिकडे भेटत होतं. आणि खूप छान डिझाईन भेटत होते. इकडे सगळे पुस्तकं, खाण्याचे स्टॉल, आयुर्वेदिक औषधांचे स्टॉल. हे बघा इथे सर्व पॉटचे बघा डिझाईन बघा किती सुंदर आहे. इथे सर्व छान भेटत होते. फुलांच्या डिझाईन असो, खूप छान फूलचे पॉट होते इथे, चादरी, त्याचबरोबर सतरंजी, त्याचबरोबर इथे कानातली ज्वेलरीचे स्टॉल, अजून खाण्याचे स्टॉल खूप आतमध्ये होते. आणि त्याचबरोबर इथे स्टीलच्या भांडींचे स्टॉल, प्लॅस्टिकच्या भांडीच्या, साड्या इतक्या